दोन फॅक्टर होते. म्हणजे आता तुम्ही जसं हरियाणात म्हणालात की काँग्रेसने कसं एका जातीकडे फोकस केला, मग बाकीच्या जाती एकवटल्या. महाराष्ट्रामध्ये सेम चित्र आहे तसं. म्हणजे मराठा समाज म्हणजे जरांगे आणि दुसरे इतर असा हा मुद्दा होता. तर तुम्हाला असं वाटतं की जरांगेंच्या आंदोलनाचा काहीच फटका बसणार नाही? नाही, तर जरांगे पाटलांनी निवडणूक लढवायचं नाही ठरवल्यानंतर एकदम सगळाच तो विषय असा खाली बसला. आणि दुसरं मला म्हणजे आज या निमित्ताने सांगायचं की हे खरंच आरक्षण विषयामध्ये माझं प्रामाणिक पहिलं मत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते मिळण्यासाठी कोणी आंदोलन केलं तर उपयुक्तच आहे. पण ते आंदोलन करताना भाजपला का दोष? म्हणजे या राज्यात आरक्षण सुरू झालं 1965ला यशवंतराव चव्हाणांनी दिलं. SC ST नोमॅटिक ट्राईब आणि OBCला मिळून 19% दिलं. मग 1980ला अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मागितलं, जे काँग्रेसच्या बाबासाहेब भोसलेंनी फेटाळलं. मग मंडल आयोग ज्यावेळी आला त्यावेळी मराठा समाजाला मंडल आयोगात घालता आलं असतं, पण त्यावेळी मुख्यमंत्री शरद पवार साहेब वगैरे बाकी होते, त्यांनी ते होऊ दिलं नाही. मग 94ला छगन भुजबळ साहेबांच्या प्रेशरमुळे OBC आरक्षण शरद पवारांनी वाढवलं. ते वाढवायला हरकत काहीच नाही, पण त्यावेळी पुन्हा मराठा देता आलं असतं, तेही दिलं नाही. मग 2004ला काँग्रेसने बापट आयोग नेमला. त्या बापट आयोगातल्या 4 सदस्य मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूचे होते, 3 विरोधात होते. ज्या दिवशी हा प्रस्ताव पारित होणार त्या दिवशी डॉक्टर भोईटे म्हणून ज्या महिला सदस्य होत्या त्यांना हार्ट अटॅक आला, ते जाऊ नाही शकल्या. त्यामुळे मग 3-3 झालं आणि अध्यक्षांनी विरोधात मत दिल्यामुळे पुन्हा तिथे गेलं आणि मग हरी नरके वगैरे त्यात वाढले आणि सगळंच ते गेलं. मग राणे साहेबांची समिती नेमली, त्यात दिलं, पण ते कोर्टाने फेटाळलं. मग 14ला जे भाजप सत्तेत आलं ते पहिले 2 वर्ष मीच त्या समितीचा अध्यक्ष होतो आणि नंतर 2 वर्ष दादा पाटील होते. त्या काळात आम्ही 13% मराठा समाजाला आरक्षण दिलं. हायकोर्टात मुंबईच्या ते टिकवलं. मग सुप्रीम कोर्टात गेलं, सरकार बदललं आणि नवीन सरकारने 4 तारखांना सुप्रीम कोर्टला गेलेच नाही आणि इंग्रजीत सगळं भाषांतर करून द्यायचं तेही दिलं नाही, ते तिकडे फेटाळलं गेलं. तर 1965 नंतर जर कोणी दिलं तर ते भाजपनेच दिलं, पण भाजपला का दोष हे मला कळलंच नाही. जरांगे पाटील सातत्यानं फडणवीसांना याचा दोष देत आहेत आणि त्यांनी असं जरांगेंनी म्हटलंय की भाजपचे आमदार पाडा. ते म्हणाले की 113 आमदार आम्ही पाडणार, असा जो इशारा दिलाय जरांगेंनी. मला असं वाटतं की हे जे जरांगे पाटील म्हणतात ना, ते भाजपनेच दिलं, पवारांनी कधी दिलं नाही, काँग्रेसने कधी दिलं नाही. तर त्यांच्या विरुद्ध न बोलता ज्यांनी दिलं आणि हायकोर्टात मुंबईत टिकवलं त्यांच्यावर का बोलतायत हे खरंच आश्चर्य आहे. पण मराठा समाजाला यातलं वास्तव माहिती आहे, तो वास्तव जाणतो आणि मला असं वाटतं की आता त्यांनी निवडणुकीतनं माघारच घेतली असल्यामुळे समाज विचार करून मतदान करेल हा माझा विश्वास आहे. त्याचा काही फरक पडणार नाही असं मला वाटतं.